आम्ही बसलो आणि रात्री 2 वाजता आमचा जो फॉर्म्युला आहे, भारतीय जनता पक्षाचा फॉर्म्युला आम्ही तयार केला. माननीय अर्जुनराव खोतकर साहेबांनी शिवसेनेचा फॉर्म्युला केला. निवडणूक महायुती म्हणून आम्हाला लढायचं असं ठरलं. अजितदादा पवार यांच्या गटाला अरविंदराव चव्हाण यांना कोणत्या जागा द्यायच्या त्या संदर्भात त्यांनी आत्ता प्रस्ताव दिलेला आहे. अजितदादा पवारांची राष्ट्रवादी 1000% आमच्यासोबत आहे. शेवटी ह्या तडजोडी करावंच लागतात राजकारणात. हे सर्व अंतिम टप्प्याच्या पुढे गेलेलं आहे आणि फक्त आता मान्यता करून घ्यायची बाकी आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज देऊन टाकू. रात्री 2 वाजता संभाजीनगरला आमची अंतिम बैठक झाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय अर्जुनराव खोतकर, माननीय रावसाहेबजी दानवे आणि मी आम्ही बसलो आणि रात्री 2 वाजता आमचा जो फॉर्म्युला आहे, भारतीय जनता पक्षाचा फॉर्म्युला आम्ही तयार केला. माननीय अर्जुनराव खोतकर साहेबांनी शिवसेनेचा फॉर्म्युला केला आणि निवडणूक महायुती म्हणून आम्हाला लढायचं असं ठरलं. महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण असेल, तर या संदर्भातले फॉर्म्युले तयार करून दोन्ही पक्षाच्या सह्या करून माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही फॉर्म्युला पाठवलेला आहे आणि जवळपास 99% युती झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरून आता मान्यता आली की भाजप शिवसेनेची युती आहे आणि अजितदादा पवार यांच्या गटाला अरविंदराव चव्हाण यांना कोणत्या जागा द्यायच्या त्या संदर्भात त्यांनी आत्ता प्रस्ताव दिलेला आहे. त्यांचासुद्धा अंतिम निर्णय भाजप शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज करणार आहोत. आत्ता आमची बैठक आहे आणि शहरामध्ये महायुती म्हणूनच लढायचं आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत. 3 पक्षाचं सरकार आहे आणि या महापालिकेचा विकास करायचा असेल तर 3 पक्ष एकत्र लढले पाहिजे आणि जालन्यातल्या जनतेची इच्छा आहे की या 3 पक्षांनी एकत्र लढावं. जालन्यातल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि अर्जुनराव खोतकर साहेबांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळं युती 100% होईल असा मला अंदाज आहे. किती वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि 3 पक्ष लढणार आहेत? आता जवळपास फॉर्म्युला 3 पक्षाचा वर पाठवलेला आहे. आज मान्यता येईल आणि आम्ही आज घोषणा करू. संध्याकाळपर्यंत मान्यता मिळेल आम्हाला. पण काल दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठका शहरात सुरू होत्या आणि आज अशी चर्चा आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडल्याची माहिती. अजितदादा पवारांच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं अरविंदराव चव्हाण जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आत्ता खोतकर साहेबासोबत माझ्यासोबत बसलेले आहेत. तत्वतः शिवसेनेनं त्यांना कोणत्या जागा द्यायच्या आणि किती द्यायच्या त्यांचं ठरलं आहे. आज रावसाहेब दानवे साहेब आणि आम्ही बसू आणि आमच्या कोट्यातल्या त्या जागा द्यायच्यात त्याच ठरेल. त्याच्यामुळं अजितदादा पवारांची राष्ट्रवादी 1000% आमच्यासोबत आहे. भाऊ, भाजपतर्फे काही कार्यकर्ते नाराज असल्याचं कळत आहे. सकाळी त्यांनी दानवे यांच्या बंगल्यावर निषेध देखील नोंदवल्याचं कळत आहे. त्याबद्दल काय म्हणतात? हे बघा, शेवटी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, खोतकर साहेब आणि आम्ही गेली 40 वर्षे एकत्र काम करतो आणि शहराचा विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल, मराठवाड्यातलं टॉप 10 शहर बनवायचं असेल तर शेवटी शिंदेसाहेब आहेत, अर्थमंत्री अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. 3 पक्ष राज्यात एकत्र, तसं आम्ही आत्ता महापालिकेत एकत्र लढायचं ठरलेलं आहे आणि हे करत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना लढायला मिळणार नाही असं त्यांना साहजिक वाटतं. त्याची नाराजी असू शकते. असंच शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना वाटू शकतं. मग अजितदादाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटू शकतं. पण सगळ्या जागा लढून सगळ्या पडण्यापेक्षा महायुतीचा महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, शेवटी ह्या तडजोडी करावंच लागतात राजकारणात. 3 पक्षातली काही छोटी मोठी नाराजी असेल तर आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करू. चर्चेशिवाय प्रश्न मिटत नसतात, हे सत्यच आहे.
माननीय लोणीकर साहेब, माननीय दानवे साहेब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा आहे. शेवटी हे कार्यकर्त्याचा विषय आहे. आणि जसं भाऊने सांगितल्याप्रमाणे लोणीकर साहेबांनी की आता हे सर्व अंतिम टप्प्याच्याही पुढे गेलेलं आहे आणि फक्त आता मान्यता करून घ्यायची बाकी आहे. श्रेष्ठी मान्यता देईल, आमची श्रेष्ठी त्यांची श्रेष्ठी मान्यता देईल. आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज देऊन टाकू. आज किती वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल? संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला आम्ही गुड न्यूज देऊन टाकू. जागा वाटपाच्या संदर्भात काही? नाही, तो फार्म हाऊस जो ठरला तो ठरलेला आहे, तो तुम्हाला कळवलं आहे. धन्यवाद.